तुमच्या, माझ्या आणि सर्वांच्या आवडीची अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ. तर या मिसळचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे. कट पण एकदम भारी आलेला आहे. तर हा झणझणीत रस्सा बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल आणि किती पण खाल्लं तरी पिलं तरी मन भरत नाही. आणि मिसळ म्हणलं की त्यासोबत आला फरसाणा, बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि वरून मटकीची उसळ आणि त्यावरती झणझणीत असा मिसळचा कट आणि यावरती थोडासा लिंबू जर पिळून टाकला ना, याची चव एकदम जबरदस्त लागते. तर आता आपण झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवायला घेऊया. इथे घेतलेला आहे 1 पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे. सोबतच घेतलेला आहे 1 वाटी भरून खोबऱ्याचा किस, 1 चमचाभर धणे घेतलेले आहेत, 2 चमचे तीळ घेतलेला आहे, 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे, त्याचसोबत 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 लाल टोमॅटो बारीक चिरून कट करून घेतलेले आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 लसणाचे गड्डे आणि 2 मोठ्या आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया. तर आता आपण सुरुवातीला मटकीची उसळ शिजवून घेऊया. तर गॅसवरती कढई तापाय ठेवलेली आहे. त्यामध्ये छोटे 2 माप मी तेल ओतणार आहे. तेल ओतून झालं की यामध्ये टाकणार आहे बारीक चिरून घेतलेला 1 कांदा. कांदा टाकलेला आहे इथे. कांदा टाकून झालं की यामध्ये टाकायचं आहे 4 ते 5 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकायचा. सोबतच टाकायचे कढीपत्त्याचे 7-8 पानं आणि सर्व फिरवून घेऊया. कांदा हलकासा फ्राय करून घेऊ आपण. 2 ते 3 मिनिटांमध्ये हा कांदा छान असा फ्राय करून घेऊया. कांदा इथे करपवायचा नाही. तर याच कढईमध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 पाव चमचा हळद. सर्व फिरवून घेऊया. सुरुवातीला आपण हळदी मिठातलं मटकीची उसळ बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथं फोडणी दिलेली आहे. कांदा छान असा फ्राय होत आला की यामध्ये टाकायचं आहे धुवून घेतलेली मटकी. तर या मटकीमध्ये शेंगदाणे पण आहे, थोडासा वाटाणा आहे. सर्व मिक्स करून घेऊया, फिरवून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त मटकीचा सुद्धा इथे वापर करू शकता. तर यामध्ये मी सर्व वाटाणा, शेंगदाणे सर्व मिक्स असलेली मटकी घेतलेली आहे. छान असं आपलं इथं फिरवून होत आलेलं आहे. 3 ते 4 मिनिट फिरवून झालं की यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. तर मी इथं थंड पाण्याचाच वापर करणार आहे. 1 तांब्याभर मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि याची छान अशी उकळी काढून घेऊया. मोठ्या गॅसवरती या मटकीची छान अशी उकळी काढून घ्यायची. सर्व मिक्स करून झालेलं आहे, पाणी पण ओतून झालेलं आहे. उकळी आल्यानंतर आपण बघूया. आणि इथे बघा आपल्या मटकीला छान अशी उकळी आलेली आहे आणि मटकी हलकीची शिजलेली पण आहे. तर अर्धी कच्ची मटकी तर शिजवून घ्यायची आहे आपल्याला आणि शिजून पण झालेला आहे. गॅस बंद करूया, काढून घेऊ. तर आता मिसळचा कट बनवण्यासाठी आपल्याला इथं गॅसवरती तेच कढई मी धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि उभा कट करून घेतलेला कांदा कढईमध्ये टाकायचा आहे आणि 4 ते 5 मिनिट गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. करपवायचं नाही आपल्याला, फक्त हलकासा याचा रंग बदलून घ्यायचा आहे कांद्याचा. आणि इथं 5 मिनिट होत आलेले आहेत. कांदा छान असा फ्राय झालेला आहे. यामध्ये टाकून घेऊया वाटीभर खोबऱ्याचा किस टाकून घेऊया, सोबतच तीळ आणि धने. सर्व मिक्स करून घेऊया, फिरवून घेऊया आणि हे पण एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं धने, खोबरं किस आपलं भाजून झालेलं आहे. यामध्ये टाकून घेऊया लसूण आणि आलं. थोडंसं तेल ओतलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये आता लसूण आणि आलं टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे पण भाजून घ्यायचं आहे हलकंसं. सर्व मसाला अशा पद्धतीने भाजून घेतलं की मिसळचा कट पण छान येतो आणि मिसळ छान अशी चवीला लागते. जवळजवळ मसाले आपण इथं 7 ते 8 मिनिट सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत आणि इथं आपलं भाजून पण होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर पण बदललेला आहे. आपण काही इथं काळपट वगैरे काही केलेलं नाही, हलकंसं सोनेरी रंगावरती भाजून घेतलेलं आहे.
आलं लसूण पण आपलं छान असं फ्राय झालेलं आहे. यामध्ये चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकलेला आहे. तो टोमॅटो छान असा शिजेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि हा मसाला इथं आपला छान असा भाजून झालेला आहे, काढून घेऊया. तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. भाजून घेतलेला सर्व मसाला आपण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतरच वाटायचा आहे आणि मसाला आपला इथं थंड झालेला आहे. थोडंसं पाणी घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याची छान अशी ग्रेव्ही बनवून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि छान असा आपला इथं मसाला तयार झालेला आहे. तर आता आपण मिसळ कट बनवायला घेऊया. गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. तेल ओतून घेऊया. तेलाचा वापर इथं जास्त करायचा. मिसळचा जर कट झणझणीत आणि तर्रीदार असा पाहिजे असेल तर यामध्ये मिसळमध्ये तेलाचा वापर जास्त करायचा, जेणेकरून त्याचा कट एकदम भारी येतो आणि कलर पण छान येतो मिसळला. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये कढीपत्त्याचे भरपूर असे पानं टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. कढीपत्ता टाकायचा सुरुवातीला, त्यासोबत टाकलेला आहे. कढीपत्ता फ्राय झाले की सोबत टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं आहे. घरातलंच आपलं लाल तिखट आहे. तेलातच सुरुवातीला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वाटून घेतलेला सर्व मसाला आपण या फोडणीमध्ये टाकलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व मसाला फिरवून घेऊया तेलामध्ये. तर इथं आपला सर्व मसाला फिरवून घेतलेला आहे. तर आता यामध्ये टाकायचा आहे 2 चमचे काळा कांदा लसूण मसाला. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा. तर आपण सुरुवातीला फोडणीमध्ये लाल तिखट टाकलं होतं तेलात आणि मसाला टाकल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे काळा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. सुरुवातीला आपण तेलामध्ये 1 चमचाभर लाल तिखट टाकलं होतं. ते सुरुवातीचं तिखट मस्त असं झणझणीत आणि भरपूर असं तिखट असलेलं आहे. आता आपण काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. सर्व मसाला आपण छान असा फिरवून घेतलेला आहे 3 ते 4 मिनिट. तर आपलं छान असं फिरवून झालेलं आहे आणि 2-3 मिनिट आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे बारीक गॅसवरती. 3 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने सुरुवातीला जर 2 मिनिट झाकण लावून ठेवलं तर आपला मसाला छान असा शिजतो आणि त्याला छान असं तेल पण सुटतं. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं तर त्याच्यामध्ये 1 ग्लासभर आपण पाणी ओतलेलं आहे आणि ते पाणी आपण फोडणीमध्ये टाकलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. इथं आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. परत एकदा झाकण लावायचं आहे आणि 5 ते 6 मिनिट बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा तेलात शिजवून घ्यायचा आहे. तर इथे 6 मिनिट झालेले आहेत. झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा मसाला छान असा तेलात शिजलेला आहे आणि छान असं तेल पण सुटलेलं आहे. सर्व फिरवून घेऊया. अशा पद्धतीने सर्व मसाला आपल्याला 5 ते 6 मिनिट बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं कारण त्याला कट छान येतो आणि तेल पण छान सुटतं. तर आता सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे, फिरवून झालेलं आहे. शिजवून घेतलेली मटकी आता फोडणीमध्ये टाकायची आहे ग्रेव्हीमध्ये. सर्व मटकी आपण ग्रेव्हीमध्ये टाकून झालेलं आहे. मिक्स करून घेऊया. तर या ग्रेव्हीमध्ये मी मटकी टाकलेली आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नसेल टाकलं तरी चालतं, कारण शिजवून घेतलेली मटकी बाजूला वाटीमध्ये प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि जे मटकी शिजवून घेतलेलं पाणी आहे ते पाणी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये ओतून घेतलं तरी चालतं आणि मस्त छान अशी उकळी काढून घ्यायची, जेणेकरून मटकीचा कट एकदम भारी आणि झणझणीत येतो. तर इथे मी मटकी पण घातलेली आहे फोडणीमध्ये आणि आता आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे. मटकी शिजवून घेतलेलं पाणी या फोडणीमध्ये टाकायचं आहे. पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा, कारण झणझणीत मटकी रस्सा मटकी कट पाहिजे असेल तर मटकी ही पातळच असते. मटकीचा रस्सा पातळच असतो, जास्त घट्ट नसतो. सर्व आपलं फोडणीमध्ये टाकून झालेलं आहे. याची छान अशी उकळी काढून घेऊया. बारीक गॅसवरती 8 ते 10 मिनिट आपण याची छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. बारीक गॅसवरती त्याची उकळी काढून घ्यायची 8 ते 10 मिनिट, जेणेकरून याचा कट भारी येतो. इथे कलर पण किती मस्त आलेला आहे. एकदम लाल भडक याचा कलर आलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी इथं आपली मटकी मिसळ तयार झालेली आहे. तर आता गॅस बंद करूया आणि खाली काढून घेऊया.
तर इथे बघा आपण खाली उतरवून घेतलेला आहे आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि याचा कट पण किती छान असा आलेला आहे. मिसळ जर झणझणीत पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये भरपूर असं तिखट घालायचं. खाताना नाकातून पाणी आणि कानातून धूर यायला पाहिजे अशा पद्धतीची झणझणीत मिसळ आज आपण बनवलेली आहे. आणि गरम गरम मिसळ पावसाळ्यामध्ये खायला एकदम भारी लागते. आता सर्व करायला घेऊया. प्लेटमध्ये आपण घेतलेला आहे फरसाणा घेतलेला आहे बघा. त्याचसोबत घेऊया बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा टाकून झाले की थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मटकी. सुरुवातीला यामध्ये थोडीशी मटकी टाकून घ्यायची वरून. अशा पद्धतीने मटकी टाकून घेतलेली आहे वरती. त्याचसोबत टाकायचा मिसळचा कट थोडासा भरपूरच टाकायचा जेणेकरून चमच्यासोबत खाताना एकदम प्यायला पण मस्त लागते, खायला पण मस्त लागते. सुरुवातीला आपण फरसाणा टाकून घेतलेला आहे, कांदा टाकून घेतलेला आहे. मटकी टाकून झाल्यानंतर सुद्धा आपण थोडासा कांदा टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि एक थोडासा फरसाणा टाकून घ्यायचा. आणि फरसाणा टाकून झालं की शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबाचा रस. अर्ध्या लिंबाचा रस या मटकीच्या मिसळवरती टाकून घ्यायचं जेणेकरून मस्त चव येते या मिसळला आणि चमच्यासोबत खाताना सुद्धा एकदम भारी लागते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा पावासोबतही खाऊ शकता. मला मटकी मिसळ अशा पद्धतीने फक्त चमच्याने खायला आवडते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.